12, 13, 14, 15 ऑगस्ट पर्यंत असंच दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. पण सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे मात्र 15 आणि 16 ऑगस्टला चांगला पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राज्यात मात्र आज देखील जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार, इकडे बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती ह्या परिसरामध्ये आणखीन 2-3 दिवस मध्ये दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम, काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडे फक्त थोडाफार सरीव सरी येतील म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. कोकणपट्टी आणि घाटमाथ्याचा पाऊस मात्र ते चालूच राहील. पुण्याकडं, नाशिककडं सरीव सुरुवात होईल म्हणून हा अंदाज पुणेकरांनी, नाशिककरांना अंदाज लक्ष द्यायचा. पण राज्यात मात्र आज 12 ऑगस्ट, 13, 14, 15च्या दरम्यान वेगवेगळ्या भागात दररोज, सर्वदूर नाही पण वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त विदर्भाकडे जास्त पाऊस असणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा. म्हणजे बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ह्या परिसरामध्ये ह्या 2-3 दिवस मात्र दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. त्यानंतर नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर या परिसरामध्ये आज मध्ये 12-13 तारखेला आज दुपारनंतर रात्रीच्या चांगला जोराचा काही काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज परभणी, जालना शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. लातूरकडं, बीडला देखील आज पाऊस असणार आहे. सर्वदूर नाही पण वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. आणि सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि या परिसर, त्याच्यानंतर सांगोला, पंढरपूर मात्र 15-16 ऑगस्टला, म्हणजे 15 ऑगस्टला चांगला तिकडे पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर राज्यात हे पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो, विदर्भातच थोडं झुकतं माप असणार आहे. म्हणजे 18-19 तारखेपर्यंत अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव ह्या परिसरामध्ये काय होणार पाऊस पडणार आहे. इकडं मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे इकडे पावसाचा जोर थोडा कमी असणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर पुन्हा पावसाचा जोर 12-13च्या दरम्यान काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. ते कमी दाबाचा पट्टा तिकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रात मात्र काय होणार आहे, आज दुपारनंतर रात्रीच्याला काही काही ठिकाणी 10 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. हा पाऊस सगळीकडे नाही पण राज्यामध्ये भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा काही भागातच पडणार आहे. त्याच्यामध्ये ते कोणत्या जिल्ह्यात असणार आहे, संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, इकडं अमरावती, इकडं वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर परभणी, बीड, जालना, धाराशिव, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की भाग बदलत तुरळक ठिकाणी म्हणजे आणखीन 11 पासून ते 14-15 ऑगस्टपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सर्वदूर काय पडणार नाही म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. राज्यात परत आणि कोकणपट्टीपासून ते इकडं पालघरपर्यंत तिकडं मात्र सरी थोडा पाऊस सुरू राहील म्हणून हा अंदाज लक्ष येईल. पुण्याला देखील रिमझिम पाऊस सुरू होईल. नाशिककडे देखील सरी येतील म्हणून, पाळे येतील म्हणून ही अंदाज त्यांनी लक्ष द्यायचा. कोल्हापूरकडे देखील तसाच पाऊस राहील. पण राज्यात आता खूप काही मोठा पाऊस नाही. सोलापूर जिल्ह्यात देखील आज पाऊस पडेल पण विखुरलेल्या स्वरूपाचाच भाग बदल